कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात साखरोली खुर्द येथे दिवसाढवळ्या घरफोडीचा एक धक्कादायक आणि धाडसी प्रयत्न झाला आहे। इब्राहिम अब्दुल्ला परकार यांच्या बंद घराचे कुलूप तोडत असताना एका अज्ञात चोरट्याला घरमालकाने रंगेहात पकडण्याचा प्रयत्न केला। ही घटना 17 डिसेंबर रोजी दुपारी 2:30च्या सुमारास घडली। इब्राहिम परकार यांच्या शेजारच्यांनी संशयास्पद हालचालींची माहिती दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी धावून आले। त्यांनी चोराला पाहताच आरडाओरडा सुरू केला, ज्यामुळे घाबरलेल्या चोराने आपल्या निळ्या रंगाची सुझुकी एक्सेस दुचाकी क्रमांक MH08BB9184 तिथेच सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले। चोरट्याने तोंडाला कापड बांधले होते आणि काळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता। या प्रकरणी 70 वर्षीय मोहम्मद हुसेन परकार यांनी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी घटनास्थळावरून संशयित वाहन जप्त केले, परंतु अद्याप पोलिसांकडून त्या चोरट्यावर अथवा त्या गाडी मालकावर कोणत्या प्रकारची कारवाई न केल्याने मोहम्मद हुसेन परकार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे साखरोली परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। मोहम्मद हुसेन अब्दुल्ला परकार आहे। माझं गाव साखरोली आहे। माझ्या साखरोलीच्या घरी 17/12/25ला सुमारे 2:30 वाजता चोर घर तोडण्याचे प्रयत्न करत होते। त्यावेळेला माणसाने पाहिल्यामुळे आरडाओरड केल्याने चोर तिथून पळून गेला, पण त्याची गाडी तिथे सोडून गेला। ती गाडी खेड पोलिसांना कळवल्यानंतर खेड पोलिसांनी गाडी जमा केलेली आहे। त्याच्यावर अजूनपर्यंत केस दाखल केली, पण अजूनपर्यंत चोराला काय पकडण्यास यशस्वी झालेले पोलीस नाही। त्याच्यामुळे आम्हाला भीतीचं वातावरण राहिले। आम्ही घरी राहायला भीत आहोत, कारण आम्ही घरी सिनियर सिटीजन राहतो आहोत। त्याच्यामुळे आम्हाला घरी राहण्यास भीती झालेली आहे। तरी लवकरात लवकर चोर पकडून पोलिसांनी खेड पोलिसांनी पकडून त्याच्यावर कारवाई करावी ही नम्र विनंती।